श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील मराठी शाळेजवळ एका मनोरुग्ण मुलानं आपल्या वडिलांच्या डोक्यात टणक शस्त्रानं वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। घटनेची हकीकत अशी की मयत सचिन प्रभाकर ढोकचवळे वय वर्ष 55 यांचे मनोरुग्ण अविवाहित मुलगा आरोपी प्रणव सचिन ढोकचवळे वय वर्ष 25 याच्यासोबत किरकोळ कौटुंबिक वाद झाले होते। वादामुळे अनावर झालेल्या रागातून घरातील टिकाव घेऊन प्रणवनं भल्या पहाटे आपल्या वडिलांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला आहे। वार केल्यानंतर मयताचे शरीर रक्तानं माखले होते। आरोपी प्रणव हा मनोरुग्ण असून त्याचे उपचार सुरू आहेत। गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळी थांबून होता। प्रथमदर्शनी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्यानं खून केल्याचे कबूल केले आहे। घटना घडल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर कुठलेही पश्चातापाचे भाव दिसून आले नाहीत। मयताच्या पश्चात 2 मुले, बायको, वडील असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, फॉरेन्सिक पथक आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून हत्यार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सदर घटना ही पिता-पुत्राच्या नात्याला तडा देणारी जरी असली तरी मुलगा मनोरुग्ण आहे हे देखील दुर्लक्षित करता येणार नाही। सदर आरोपीवर वेळेवर निर्बंध न घातल्यास भविष्यात इतरही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करतायत। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा गावी एक खुनाचा प्रकार घडलाय। त्याची हकीकत अशी की घरगुती किरकोळ कारणाच्या वादावरून मुलगा प्रणय ढोकचवळे याने त्याचे वडील सचिन ढोकचवळे यांच्या डोक्यामध्ये टिकाव मारून त्यांचा खून केलेला आहे। सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रणय ढोकचवळे याला ताब्यात घेण्यात आलेले पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। सदर घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। एसआर मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।